नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी रेल्वे बोर्डाने केंद्र सरकारने दिव्यांगांच्या रेल्वे प्रवासासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि त्या संदर्भात अधिकृत पत्रक सुद्धा त्यांनी जाहीर केलंय. तर त्या पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. परंतु तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आज वितरणाचा दिवस आहे. शक्यतो आज हे वितरण व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या खात्यामध्ये आज हे 2,500 रुपये येणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस नक्की आपण अपडेट देऊ. परंतु मित्रांनो, केंद्र सरकार रेल्वे बोर्डाने जो निर्णय घेतलाय त्या पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कदाचित कधी ना कधी आपण रेल्वेने प्रवास करणार आणि त्यावेळेस त्या नियमाचं आपल्याला पालन करावं लागणार आहे, किंवा जे काही आपल्याला सवलत किंवा सूट दिले हे सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते जे काही पत्रक या ठिकाणी जाहीर झाले ते पत्रक मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय. ते पत्रक इंग्लिशमध्ये आहे आणि हिंदीमध्ये आहे, म्हणून मी तो ट्रान्सलेट करून तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय. यामध्ये असं म्हटलंय की जे काही दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांसाठी जे काही 2 डबे आरक्षित ठेवलेले आहेत किंवा असतात, त्यामध्ये दिव्यांग बांधवांना आता फक्त आणि फक्त UDID कार्ड वापरून सुद्धा प्रवास करता येणार आहे. पण जर समजा त्या डब्यांमध्ये तुम्हाला सवलतीमध्ये जर प्रवास करायचा असेल तर रेल्वेने यापूर्वी ज्या पद्धतीने रेल्वे पास ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या रेल्वे पासचा वापर करूनच तुम्हाला सवलतीने प्रवास करता येणार आहे. तुम्ही UDID कार्ड दाखवून त्या ठिकाणी त्या डब्यामध्ये प्रवास करू शकता, पण सवलतीने प्रवास करू शकत नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही फक्त आणि फक्त UDID कार्ड दाखवून जर प्रवास करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तिकीट, जे काही जनरल लोकांना जे तिकीट काढावं लागतं ते तिकीट तुम्हाला काढून त्या ठिकाणी प्रवास करता येणार. फक्त तुम्हाला UDID कार्ड दाखवून त्या डब्यामध्ये एंट्री करता येणार आहे, प्रवास करता येणार आहे. सवलतीने प्रवास करता येणार नाही, लक्षात ठेवा. मग तुम्हाला सवलतीने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आरक्षित तिकीट किंवा रेल्वे पास काढूनच तुम्हाला प्रवास करता येणार आहे. आता तुमच्याकडे UDID कार्ड आहे पण तुम्हाला जनरल डब्यामध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री आहे का? तुम्हाला एंट्री आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकत नाही का बाबा मी दिव्यांग आहे, मला बसायला जागा द्या, माझ्याकडे UDID कार्ड आहे, मला बसायला जागा द्या, असं तुम्ही सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण ते जनरल डबे आहेत, तुमच्यासाठी सेपरेट आरक्षित डबे आहेत, त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षितपणे प्रवास करू शकता. तर अशा पद्धतीने या पत्रकामध्ये महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्यात. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर प्रवास करायला सुरुवात करा. अशा पद्धतीने जी काही माहिती या ठिकाणी उपलब्ध झाली ती तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलाय. वितरण सुरू झाल्यानंतर नक्की आपल्या चॅनलवरती अपडेट देणार. नवीन लोकांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब रेशो खूप कमी आहे. अपेक्षा आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण प्रत्येक दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचणार. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.